नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेय रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मस्त वाफळून कारलं रेसिपी बनवणार आहे। ही रेसिपी जर तुम्ही बनवली तर कधीच फेल होणार नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं तर कसंच कडू लागणार नाही, कारण मी एकदम सोपी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि कारलं पण एकदम टेस्टला छान होणार आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा। अशा चविष्ट रेसिपीसाठी रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मी इथे पावशेर कारले घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता ते मी इथे कट करून घेणार आहे। अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। मी इथे सर्व आता अशा पद्धतीने कारले कट करून घेणार आहे। सर्व कारले अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे। आता मी इथे वाटीमध्ये मीठ घेतलेलं आहे आणि आता त्या सर्व कारल्यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला बोटाने लावून घ्यायचं आहे। मी इथे सर्व कारल्याला तशा पद्धतीने मीठ लावून घेत आहे। सर्व कारल्याच्या फोडीला मीठ पण लावून झालेलं आहे। आता ते आपल्याला 5 मिनिट प्लेटने झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिट झालेले आहे आणि त्या कारल्यामध्ये मीठ लावलेलं त्याचं पण व्यवस्थित पाणी झालेलं आहे। आता मी इथे कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद पण ॲड केली आहे। तेल पण व्यवस्थित गरम झालं आहे। आता ते आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। ते पण व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। त्यामध्ये आता कारल्याच्या फोडी आपल्याला कढईमध्ये टाकायच्या आहे। कारल्याच्या फोडी पण टाकून झाल्या। आता त्या कारल्याच्या फोडीला आपल्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मिक्स करून झालं आहे। आता त्या कारल्याच्या फोडीमध्ये आपल्याला अर्ध लिंबू पण ॲड करून घ्यायचं आहे, कारण लिंबू ॲड केलं की कारलं कसलंच कडू लागत नाही। त्यामुळे लिंबू लक्ष करून ॲड करायचं आहे। लिंबू पण व्यवस्थित ॲड करून झालं आहे। आता आपल्याला त्याला 5 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिट मिक्स करून झालं आहे। आता त्यावरती आपल्याला 5 मिनिट परत झाकून ठेवायचे आहे, कारण फोडी मस्त वाफाळल्या जातात। आपले 5 मिनिट झालेले आहे। परत पण काढून घ्यायचे आहे आणि त्या फोडी आपल्याला व्यवस्थित दुसऱ्या साईडने पण पलटून घ्यायच्या आहे। त्या फोडी पण व्यवस्थित मिक्स करून झाले आहे। आता त्यावरती आपल्याला डबल 5 मिनिट परत झाकून ठेवायचे आहे। परत पण 5 मिनिट झाले आहे। परत पण काढलेली आहे आणि फोडी पण एकदम मस्त वाफाळलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपल्याला ही रेसिपी करायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी केली तर तुमचं कारलं एकदम छान होणार आहे। कारलं पण मस्त वाफाळलेलं आहे। आता आपण त्या कारल्याच्या फोडी प्लेटमध्ये काढून घेऊ। मी त्या सर्व फोडी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे आणि त्या फोडींचा कलर पण एकदम मस्त आलेला आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीने जर रेसिपी केली तर हे कारलं कसलंच कडू लागत नाही।
ही रेसिपी जर तुम्ही केली तर ह्या कारल्याच्या वाफळलेल्या फोडी तुम्ही कोणत्याही भाजीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा खिचडी भात ह्यांच्यासोबतसुद्धा ही रेसिपी खाऊ शकतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.